सुधीर मुनगंटीवार आपल्या सोबत आहेत. भाऊ, आज बैठक जी आहे ती पार पडलेली आहे. आमदारांची बैठक पार पडलेली आहे. एक नवीन ऊर्जा घेऊन तुम्ही सगळे आता पुन्हा एकदा कामाला लागणार आहात काय? निश्चितपणे एकीकडे 9 तारखेला विश्वगौरव गरीबों के मसीहा देशाच्या प्रगतीसाठी अहोरात्र झटणारे नेते नरेंद्र मोदीजी पंतप्रधान पदावर जात आहेत आणि तेव्हा महाराष्ट्रातही आनंद, कार्यकर्ते, जनता यांच्या हृदयामध्ये हा आनंद आहे. ठीक आहे, आम्ही काही ठिकाणी विश्लेषण केलं, पराभव झाला, काही ठिकाणी आम्हाला जनादेश हा प्राप्त करता आला नाही, पण आम्ही काही खचणारे, थकणारे, थांबणारे कार्यकर्ते नाही आहोत. देशासाठी, जनतेच्या सेवेसाठी पूर्ण शक्तीने काम करण्याचा संकल्प आजच्या बैठकीमध्ये सर्वांनी घेतला आणि देवेंद्रजींनाही कार्यकर्त्यांनी आपण जो निर्णय घेतला तो परत घ्यावा असा आग्रह या बैठकीत केला. विश्वगौरव, देशगौरव नरेंद्र मोदीजींच्या अभिनंदनाचा एकमताने विधिमंडळाने ठराव केला. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. पावसाळा जवळ आलेला आहे. पुन्हा एकदा पेरलं की नवीन उगवता असं एक वाक्य जे आहे ते फडणवीसांनी म्हटलं. पुन्हा एकदा एक जोमानं सुरुवात करताय? निश्चितपणे आम्ही थांबलो नाही. क्या जीत में क्या हार में किंचित नहीं भयभीत में, हेच अटलजींनी शिकवणूक आम्हाला दिली आहे. तुटे मन से कोई खडा नहीं होता, छोटे मन से कोई बडा नहीं होता. आणि काँग्रेसचा खरा चेहरा काही दिवसात दिसेल ना, जेव्हा खटाखट 1 लाख रुपये येणार नाही तेव्हा काँग्रेसचा खरा चेहरा दिसेल. लोकांच्या लक्षात येईल की मायावी रूप घेऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या बातम्या पेरून कधी माननीय गृहमंत्री अमित शहांच्या डीप फेक करून आरक्षणाला धोका आहे, कधी संविधानाला धोका आहे, या ज्या काही गोष्टी त्यांनी पसरवल्या, पेरल्या, आता त्याचे विषारी फळ त्यांच्या नशिबात विधानसभेत येतील. राहुल गांधी विरोधी पक्ष नेते व्हावेत अशी काँग्रेसकडून आता मागणी होताना पाहायला मिळते. मग त्यांच्याकडून अजून कोण विरोधी पक्ष नेता मागणी करू शकतो? दुसऱ्यांनी कोणी मागणी केली तर त्याचं राजकीय भविष्य विचारायचं उद्ध्वस्त होईल. एकच परिवार आहे काँग्रेसमध्ये, दुसरा परिवार या पद्धतीने करूच शकत नाही. शेवटचा प्रश्न, मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की अधिसूचना जी आहे ती या जानेवारीत काढा अशी ते मागणी करतात आणि त्यासाठी उपोषण. नाही, मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय हे सर्व निश्चितपणे भविष्यामध्ये योग्य तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. महाराष्ट्रामध्ये प्रगतीसाठी एक पोषक वातावरण राहावं आणि त्या पोषक वातावरणामध्ये ज्या काही समस्या उपस्थित होतात त्या समस्यांचं समाधान हे समर्पक पद्धतीने व्हावं, संवादातून समाधानाकडे जावं, यासाठी मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय प्रयत्न करतील. आणि असं म्हटलं अधिसूचना काढली नाही तर विधानसभेला 288 ठिकाणी तुम्हाला पाडू. ठीक आहे, माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री निश्चितपणे चांगलं करतात आणि करतील. 10% आरक्षण या अगोदरच आपण दिलं. साहजिकच आहे. सुधीर भाऊ आपल्या सोबत होते. त्यांनी संपूर्ण विश्लेषण जे आहे त्याच्या बैठकीचं केलं पाहायला मिळतं. कॅमेरामॅन हरीश नेगीसह विनायक डावरू, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.